नगरमध्ये मंगळवारी झालेल्या आघाडीच्या प्रचार सभेत माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी बालहट्टापायी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हे आज मुलाच्या भाजपा प्रवेशाचं समर्थन करीत असल्याचं सांगितलंय। विखेंची तथाकथित यंत्रणा हाणून पाडत दक्षिणेत येणारे संकट परतावून लावा असं जाहीर आवाहन थोरात यांनी केलंय। काही मंडळी उत्तरेकडची आली, खरं म्हणजे या बालहट्टाला काय म्हणावं हेच मला समजत नाही। बालहट्ट करणं मला खासदारच व्हायचं। आता त्या बालहट्टापायी आमचे ते विरोधी पक्ष नेते खरं म्हणजे काँग्रेसने काय नाही दिले यांना, विखे घराण्याला काय दिलं नाही। खासदारके दिले, मंत्रीपद दिले, विरोधी पक्ष नेते पद दिलं, तुम्हाला त्याचबरोबर अध्यक्षपद सुद्धा जिल्हा परिषदचे दिले। हे सगळं दिलेलं असताना आता खासदारकी पाहिजे याकरता हा बालहट्ट। आणि या बालहट्टापायी आमचे विरोधी पक्ष आता इथे पाहिजे होते, धनंजय मुंडे बरोबर बसलेले पाहिजे होते, आपल्या करता प्रचार करताना पाहिजे होते। ते आज कुठं आहे समजायला तयार नाही। आजचा व्हिडिओ असा आहे, व्हिडिओ क्लिप आली की मुलानं केलं ते मला पटलं, त्यानं योग्य केलं। मी मात्र काँग्रेस करता जागा मागत होती, काँग्रेस करता मागत होतो, मुलाकरता मागत नव्हतो असं म्हणायचं। मुलानं केलं ते पटलं म्हणायचं। समजा दुसऱ्याच्या मुलानं असा पक्ष सोडून भाजपमध्ये गेला असता पटलं असतं का तुम्हाला? एक गोष्ट लक्षात घ्या, वेळोवेळी पक्ष बदलले, सत्तेकरता बदलले, त्यांना सत्ता पाहिजे असते, पद पाहिजे असतं, खुर्ची पाहिजे असतं म्हणून तुमच्याकडे येत आहेत। ते लोकसेवेकरता जनसेवेकरता येत नाही हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। आणि म्हणून त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम आपण सगळ्यांनी करावं।